तर मनोज जरांगेंची पायदिंडी आज बीडमधून अहमदनगरकडे रवाना होणार आहे आणि जरांगेंसह मराठा बांधवांचा काल रात्री बीडच्या मातोरीमध्ये मुक्काम होता। तर मध्यरात्री जरांगेंचा मातोरीमध्ये जंगी स्वागत सुद्धा करण्यात आलेला आहे आणि सभेलाही तुफान गर्दी झालेली होती आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईतून माघारी येणार नाही असं वक्तव्य जरांगेंनी केलेलं आहे। तर आता सरकारसोबत चर्चा करणार नाही, मातोरीतील सभेत जरांगेंनी आता हे वक्तव्य केलेलं आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय, मनोज जरांगेंची पायदिंडी आज बीडमधून अहमदनगरकडे रवाना होणार आहे आणि जरांगेंसह मराठा बांधव सुद्धा काल रात्री बीडच्या मातोरीमध्ये त्यांचा मुक्काम होता। तर मध्यरात्री जरांगेंचा मातोरीमध्ये जंगी स्वागत सुद्धा करण्यात आलंय आणि सुद्धा सभेला सुद्धा तुफान गर्दी पाहायला मिळालेली होती। तर आरक्षण घेतल्याशिवाय आता मुंबईतून माघार येणार नाही असं वक्तव्य जरांगे यांनी केलेलं आहे। तर आता सरकारसोबत चर्चा करणार नाही असं सुद्धा जरांगेंनी सभेत वक्तव्य केलेलं आहे। 20 तारखेला सगळ्यांनी मुंबईत यायचं, परंतु तो भावनिक झालेला आणि भावूक झालेला प्रसंग ज्यावेळेस गोदापट्ट्यातल्या 123 गावांना बघितलं आणि अर्ध्या घंट्यातच वार्ता पुऱ्या गोदापट्ट्यात पसरली आणि गोदापट्ट्यातले लोक प्रचंड वेगानं अंतरवालीकडे धाव घेऊ लागले। अवघ्या अर्ध्या घंट्यात 10 ते 15 लाख लोक हवेवरती जमा झाले। जर इतकी साथ लोकांना दिली तरी यश मिळायला काहीच लागत नाही। आज पाठबळ काय असतं, आशीर्वाद काय असतो हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलं। आता सरकारला विनंत्या करायच्या मी बंद केल्या, आता त्यांना विनंती नसतो करत मी। त्यांना जितक्या दिवस विनंती करायची तितक्या दिवस केली, त्यांना जितक्या वेळेस सांगायचं तितक्या वेळेस सांगितलं। त्यांना हे जर करायचं असलं ना, शांततेत चालावं लागतं। मला आरक्षण या मराठ्यांना मिळवून देण्यासाठी तुम्ही नाही येणार तर मग दुसरा कोण येणार? आपल्या जातीला डाग नाही लागला पाहिजे ही जबाबदारी तुम्ही नाही पार पाडणार तर दुसरा कोण पाडणार? या जातीचं वजन वाढलं पाहिजे, या जातीनं पुन्हा कॉलर टाईट केली पाहिजे, यासाठी जीवाची बाजी लावून तुमच्या जीवावर मी लढतोय। आता विरोधकांचे आवाज सुद्धा बंद करण्याचं काम या मराठा समाजाची एकजुटीने केलं। एक आता हिंमत नाही राहिली की मराठ्यांच्या विरोधात आणि आरक्षणाच्या विरोधात बोलायची।